तर सर्व 29 महापालिकांमधील महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत निघाली। मात्र मुंबईतल्या आरक्षणावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने आक्षेप घेतलाय। सत्ताधाऱ्यांना हवं त्याप्रमाणे आरक्षण काढलं ही जगलरी आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे। सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे, याचा आम्ही धिक्कार करतो। तुम्ही नियम पाळतच नाही, नियम कुठले पाळता? हा त्याचे माझं तेच म्हणणं आहे ना। त्याच्यानंतरही तुम्ही जर जगलरी करणार असेल तर माहिती ना देवावरती कोण विश्वास ठेवेल। ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। मुंबई महापालिकेच्या आरक्षणावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने आक्षेप घेतलाय। सत्ताधाऱ्यांना हवं तसं आरक्षण काढलं असा आरोप किशोरी पेडणेकर आणि बाळा नांदगावकर यांनी केलाय। मुंबईमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण निघालं, मात्र गेल्या वेळीच ओपन कॅटेगरीचा महापौर असताना यावेळी इतर कॅटेगरीच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत असा सवाल विरोधकांनी केला। सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे, याचा आम्ही धिक्कार करतो। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय, या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। बघा, आरक्षण पद्धत टाकताना सगळ्यात चिठ्ठ्या टाकण्याची आवश्यकता होती, ती टाकलेली नाही। तुमच्या सोयीनुसार जर तुम्ही ते करणार असाल तर योग्य नाही, पण आता तुम्ही नियम पाळतच नाही। नियम कुठले पाळता? निवडणुका झाल्या, निकाल लागले, सगळ्या गोष्टी संपल्याच्या नंतरही आरक्षण सोडून हा त्याचे माझं तेच म्हणणं आहे ना। त्याच्यानंतरही तुम्ही जर जगलरी करणार असेल तर माहिती ना देवावरती कोण विश्वास ठेवेल। हा आता ते तुम्ही समजा कुठल्या देवावरती काय विश्वास ठेवायचा ते। ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बराच वेळा विचारलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। मुंबई महापालिकेमध्ये एसटीचं आरक्षण निघेल अशी चर्चा होती, पण त्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी कायद्यावर बोट ठेवलं। किमान 3 एसटीचे नगरसेवक असतील तरच एसटीचं आरक्षण काढता येतं असं साटम यांनी म्हटलं। आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाहीये। मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एसटी कॅटेगरीचे असतील तरच एसटीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं। मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3 पेक्षा कमी म्हणजे 2च एसटी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं सर्क्युलर नियम क्रमांक 3/1 च्या नुसार या ठिकाणी एसटीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू। तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती, एकाला नाही टाकली। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। कोणत्या महापालिकांमध्ये कोणत्या कॅटेगरीचा महापौर विराजमान होणार ते देखील पाहूया। खुला प्रवर्ग अर्थात ओपन कॅटेगरीचं, त्यातही महिलांसाठीचं आरक्षण मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, भिवंडी, मीरा भाईंदर, मालेगाव, नांदेड आणि धुळे महापालिकेमध्ये निघाले। खुला प्रवर्ग ज्यामध्ये पुरुषांना देखील संधी अशा महापालिकांमध्ये छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, वसई विरार, परभणी, सोलापूर आणि सांगली यांचा समावेश आहे। 8 महापालिकांमध्ये ओबीसींचं आरक्षण निघालंय, ज्यामध्ये जळगाव ओबीसी महिला, चंद्रपूर ओबीसी महिला, अहिल्यानगर ओबीसी महिला आणि अकोला ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे। तर इचलकरंजी, कोल्हापूर, पनवेल आणि उल्हासनगरचं आरक्षण ओबीसी सर्वसाधारण कॅटेगरीमधलं निघालं आहे। अनुसूचित जाती अर्थात एससीचं आरक्षण 3 महापालिकांमध्ये असेल, त्यामध्ये जालना आणि लातूरमध्ये एससी महिला राखीव आहे, तर ठाण्यामध्ये एससी सर्वसाधारण म्हणजे पुरुषांना देखील संधी आहे। तर अनुसूचित जमातीचं म्हणजे एसटीचं एका ठिकाणी आरक्षण निघालंय। कल्याण डोंबिवलीमध्ये एसटीचा सर्वसाधारण कॅटेगरीचा महापौर बसेल। मुंबईमध्ये भाजपचे
89 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौर भाजपचाच असेल हे निश्चित आहे. आता मुंबई महापालिकेसाठी भाजपकडनं ओपन महिला कॅटेगरीमध्ये महापौर पदासाठी कोण शर्यतीमध्ये आहे त्यावर आपण एक नजर टाकूया. राजश्री शिरवडकर वॉर्ड क्रमांक 172 3 वेळा निवडून आल्यात. प्रीती सातम वॉर्ड क्रमांक 52 2 वेळा निवडून आल्यात. योगिता कोळी वॉर्ड क्रमांक 46 2 वेळा निवडून आल्या आहेत. अलका केरकर वॉर्ड क्रमांक 98 3 वेळा निवडून आल्यात. स्वप्ना म्हात्रे वॉर्ड क्रमांक 100 2 वेळा निवडून आल्यात. रितू तावडे वॉर्ड क्रमांक 132 2 वेळा निवडून आल्या आहेत. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांमध्ये स्पर्धेत असलेली नावं देखील पाहूया. तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2 याआधी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं एकदा निवडून आल्यात. यावेळीची भाजपकडून त्यांनी निवडून आले आहेत. राखी जाधव वॉर्ड क्रमांक 131 शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 4 वेळा निवडून आल्या. अश्विनी मते वॉर्ड क्रमांक 129 ठाकरेंच्या शिवसेनेकडनं 3 वेळा निवडून आल्या आहेत. डॉक्टर अर्चना भालेराव वॉर्ड क्रमांक 126 एकदा मनसे आणि एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमधून निवडून आल्यात आणि आता भाजपकडनं विजयी झाल्यात. आगे आगे देखो होता है क्या, सगळे पत्ते आताच उघडले तर नंतर मग उत्कंठा राहणार नाही. आणि त्यामुळे या मुंबई शहराचं सक्षमपणे नेतृत्व करू शकेल, या मुंबईकरांच्या आशा अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करू शकेल अशा प्रकारचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेला आम्ही देऊ. शिंदेंच्या शिवसेनेचा देखील महापौर पदासाठी आग्रह असल्यामुळेच आगे आगे देखो होता है क्या एवढंच अमित साटम यांनी म्हटलंय. विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.